लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. संगीता पोरांच्या फोटोला पुसतच असते की ती काजल येऊन म्हणते की मी पुसू का आई? तेव्हा कलाची आई म्हणते नाही गं मी करते. तेव्हा काजल त्यांना विचारते आई तुला कळालं का गं काल कलाताई का घर सोडून गेली होती? तेव्हा संगीता तिला म्हणते काय माहिती बाई काहीच कळत नाही काय चालू या पुरीचं, कसं वाटत असेल त्या चांदेकरांना हिच्या अशा वागण्यावर. तेव्हा काजल म्हणते आई काही पण बोलू नको बरं तू, माझी कलाताई कधीच चुकत नाही आणि तूच म्हणायचीस ना कला ना माझी खूपच गुणी आहे, सर्व गुण संपन्न आहे, मग आता तूच पलटली वय. तेव्हा संगीता म्हणते अगं ते सगळं बरोबर आहे पण मग हिचं अचानक वागणं बदललं ते लोक कायच म्हणतील. अद्विकराव पण किती मदत करतात तिला सगळ्या कामात, आता चांगले वागताय आणि याची राग धरून बसते. नंतर तिला अचानक आठवते व ती मोबाईलवरून काजलला म्हणते काजल ते व्हिडिओ कॉल काय ते म्हणतात ना ते लावून दे ना. काजल म्हणते व्हिडिओ कॉल का, थांब आयडिया भारी आहे मी लावून देते. व ती कलाला फोन लावून देते. इकडे अद्विक तिच्या पायाला मलमच लावत असतो की तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते तर चुकून बॅक कॅमेरा चालू असतो व तिच्या आईला दिसते की अद्विक तिच्या पायाशी बसलेला आहे. तेव्हा ती चिडून म्हणते कला मी काय पाहते. तेव्हा कलाला लक्षात येते की बॅक कॅमेरा चालू आहे. अद्विक मुद्दामून म्हणतो जास्त दुखतंय का गं कला. तेव्हा कला त्याला डोळे मोठे करूनच दाखवत असते पण अद्विक म्हणतो अगं मी लावतोय ना मलम, कशाला एवढी चिडतेस, किती काळजी घेतली मी काल पण तुझी आणि तू अशी करते. तेव्हा कला म्हणते बरं ठीक आहे समजलं. कलाच्या आई तिला खूप रागवते व म्हणते अशी का बरं करते कला, कसं वाटलं असेल त्या चांदेकरांना, तू ते एवढी समजूतदार माझी पोर आणि असं वागते. अद्विकराव किती चांगले बोलतात तुझ्याशी. कला म्हणते अगं बाई मी त्याला पायाशी नाही बसवलं, मी पडली होती तर तो पायाला मलम लावून देतोय. तेव्हा कलाच्या आईमध्ये हे काय चांदेकर लावलंय तू, त्यांना अहो म्हण अव म्हण किंवा त्यांनाच विचार त्यांना काय म्हणायला आवडेल. तेव्हा कला विचारते अद्विक तुला काय आवडेल, मी तुला धनी म्हणू की काय म्हणू. अद्विक एकदम तोंड वाकडा करतो आणि कलाची आई त्याला म्हणते की अद्विकराव किती चांगले एकदम देव माणूस आहे व जप त्यांना. कला म्हणते मला आज कळालं की लोक असे का म्हणतात की लग्न झाल्यावर ना मुलीला सासर आपलं असतं ना माहेर आपलं असतं, कारण की तुम्ही दुसऱ्याच्या पोराला जावई म्हणून जे डोक्यावर चढताना आपल्या मुलीला काय त्रास आहे तो तुम्हाला दिसतच नाही. तेव्हा कलाची आई म्हणते असं नाही गं पण मग समजदारीने वागत जा ना. तेव्हा कला म्हणते बरं ठीक आहे सगळं समजलं मला बरं आई, आता मी ना त्याच्याशी एकदम चांगलं वागेल, ठेवते मी फोन. कलाची आई पण खुश होऊन फोन ठेवून देते. इकडे फोन ठेवल्यावर अद्विक कलाचा पाय थोडा मुसकतो. ते कलाला खूपच दुखते व ती त्याला मारायलाच जाते. अद्विक गरीब चेहरा करून म्हणतो अगं मारतेच कशाला. मग नंतर म्हणतो आगाऊ. कला म्हणते अति आगाऊ. इकडे नाही ना आबांच्या रूममध्ये त्यांच्यासाठी चहा आणते व ती आबांना म्हणते आबा मी तुमच्यासाठी चहा आणलाय. आबा तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करतात. तेव्हा ती वापस म्हणते आबा तुमच्यासाठी चहा घेताय ना. आबा हसून चहाच्या कपला हात लावतात व त्यांना गरम लागते. म्हणतात तू खरंच आली वय, मला वाटलं मी स्वप्न पाहिलं काय. मागं एकदा असं स्वप्न पाहिलं होतं, तू चहा घेऊन आली आणि गोड गोड बोलतीय, आता वाटलं तेच झालं. तेव्हा नैना म्हणते आबा मी तुमच्यासाठी प्रेमाने हाताने चहा बनवून आणला आणि तुम्ही मला असं बोलताय. तेव्हा आबा म्हणतात अगं कधी कधी असं अनपेक्षित घडलं की असंच होतं आणि म्हातारा माणूस आहे, त्यांना धक्के सहन होत नाही आणि ते हसून चहा घ्यायला लागतात. नाही ना मनातल्या मनात विचार करते म्हाताऱ्या माणसांना धक्के सहन होत नाही म्हणे, टोचून बोलता येतं आणि आम्हाला इरिटेट करता येतं. नंतर ती म्हणते आबा आजपासून मी ठरवलंय घरातली ना सगळी कामं करायची, सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालायचं, वागायचं सगळ्यांची प्रेमाने. आणि जर मी हे केलं ना तर कलापेक्षा मी हे सगळं चांगल्या पद्धतीने करू शकेल. आणि म्हणते आजपासून तुम्ही बघाच, माझं ना लग्न असं घाईगडबडीत झालं, नंतर मी प्रेग्नेंट राहिले, मग मला काही करायचा चान्सच मिळाला नाही. आता मी सगळं करणार, तुम्ही मला सांगा संध्याकाळी तुम्ही काय खाणार, तुम्ही तर ऑर्डरच करा ना काय सांगायचं. ते बाबा म्हणतात असं म्हणतेस मग गव्हाची खीर कर. नाही ना शॉक होऊन जाते. नंतर तिथून चालली जाते. बाहेर आल्यावर ती रोहिणीला म्हणते गव्हाची खीर काय, आता मला नाही येत गव्हाची खीर करता. तेव्हा रोहिणी म्हणते तू ना कलाला हाताशी घे नाहीतर खरेबाईंना विचार, पण मग हे काम कंप्लीट करच हां, त्यानेच काहीतरी होऊन. आणि तिथून चालली जाते. नाही ना विचार करते काय यार आबांना यांना काय जाते म्हणायला गव्हाची खीर कर, इथे त्रास होतोय, काय टेन्शन आहे काय माहिती.
इकडे बेडरूममध्ये कला तिचं काम करत असतानाच अद्विक तिला म्हणतो, बघितलं ना तुझी आई कशी माझी तारीफ करत होती. म्हणजे माणूस हा वाईट नसतोच. कला म्हणते, माणूस हा वाईट नसतोच रे, पण त्याची चांगलपणाची डिग्री झासळत जाते. अद्विक तिला म्हणतो, म्हणजे? ती म्हणते, अरे म्हणजे तुझी चांगुलपणाची डिग्री वाढत चालली आहे ना, ती उच्च होत चालली, उच्च उच्च. तेव्हा अद्विक म्हणतो, अति होत आहे हां. नंतर म्हणतो, तुझ्या मैत्रिणीला ना माझा एक सल्ला दे. तिला म्हण, आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं ना तर ते चांगलं मानून घ्यावं. म्हणून एकदा स्वतःला आरशात बघ म्हणावं आणि स्वतःला समजव की आपल्याला आपल्या लायकीपेक्षा खूप जास्त मिळाले. जशी तुला जाणीव या गोष्टीची. ते ऐकून कला सॅड होते. किचनमध्ये कला आणि अंजू काम करत असताना तिथे अद्विक येतो व कलाचं लक्ष डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो. पण तरी ती लक्ष देत नाही म्हणून तो डायरेक्ट किचनमध्ये जातो व तिला म्हणतो, कला थोडं साईडला येतेस का? कला थोडं चिडूनच बोलते, पण मग शेवटी जाते. तेव्हा अद्विक म्हणतो, तू एवढी सगळे कामं करते, घरातलं नाश्तापासून ब्रेकफास्टपर्यंत डिनर सगळं सगळं डिझाईन करते, गणपती बाप्पा बनवतेस आणि मार्केटिंगही आहेस. तेव्हा कला म्हणते, मी माझी ना फोडणी सोडून आलेली आहे, तू बुद्ध्याचं बोलशील का? तेव्हा अद्विक म्हणतो, मी ना हे सगळं झाल्यावर आता वरती बेड टाकून ठेवतो, सगळं करून ठेवतो, फक्त तू खाली झोपशील. तेव्हा कला म्हणते, आता आला ना मुद्द्याचं. मग अद्विक म्हणतो, मग झोपशील ना खाली? तेव्हा कला म्हणते, सगळी कामं जरी मी घरातली करत असली तरी पण मला माझी लायकी माहिती आहे, म्हणून तुम्ही झोपा सर बेडवर, मी झोपेल खाली. नंतर अद्विक खुश होऊन म्हणतो, चला मी आत्ताच टाकून देतो. कला म्हणते, आत्ताच? अजून तर स्वयंपाक व्हायचा आहे, जेवण व्हायचं आहे. नंतर अद्विक म्हणतो, अगं तू थकशील ना, आल्या आल्या झोपशील, म्हणून मग मी आताच टाकतो. कला म्हणते, डोंबल्याचं माझी काळजी, मी गेल्यावर कालसारखी बेडवर झोपेल म्हणून ही भीती असेल याला. अद्विक तेच मनात विचार करत असतो आणि म्हणतो, चला आता मी पटकन निसटतो, आल्यावर टाकेल तिचा बेड आणि तो तिथून चाला जातो. इकडे हॉलमध्ये नैना फेऱ्याच मारत असते की कलाला दिसते. कला तिच्याकडे येऊन विचारते, ताई तुला काही आणून देऊ का? तेव्हा नैना थोडी चिडूनच तिला म्हणते, नाही माझं मी बघते, तू तुझं काम कर. कला तिथून निघून गेल्यावर नैना विचार करते, ही ऑर्डर कधी येणार आहे आणि ऑर्डर सगळ्यांसमोर आली तर माझं भांडं फुटलं जाईल. या दोन माया इथं असल्याना मी माझं काम नाही करू शकत. तेव्हाच तिच्या मोबाईलवर काहीतरी रिंगटोन वाजते व तिला आयडिया येते आणि ती किचनमध्ये जाते आणि कलाला म्हणते, कला तुला ना आबांनी बोलवले, त्यांनी मला निरोप द्यायला सांगितला होता पण मी विसरले. तिचं ऐकून कला तिथून आबांच्या रूममध्ये जाते आणि नैना पण तिथून चालली जाते. आबांच्या खोलीत येऊन कला आबांना विचारते, आबा तुम्ही बोलवलं? तेव्हा आबा म्हणतात, नाही गं. तेव्हा कला म्हणते, नैनाताईंनी सांगितलं मला. आबा म्हणतात, अगं तिचा काही गैरसमज झाला असेल, खरं तर मी तिलाच बोलवणार होतो, ती माझ्यासाठी गव्हाची खीर करणार आहे. कला खुश होऊन म्हणते, नैनाताई तुमच्यासाठी खीर करणार आहे, चांगलं आहे, चला मी काही आवरून येते बाहेरचं, काही काम नाही आहे तर. ती जातच असते की आबा तिला थांबवतात व विचारतात, तुमचं काही बोलणं झालं का झाल्या प्रकरणाबद्दल? तेव्हा कला म्हणते, नाही आबा अजून तरी नाही झालं आणि ना या अशा त्याच्या वागण्याबद्दल मला त्याच्याशी काही बोलावंच वाटत नाही. तेव्हा आबा म्हणतात, अगं पण नवरा बायकोच्या नादात पारदर्शकता हवी आणि बोललं नाही तर प्रॉब्लेम्स अजून वाढतात. तेव्हा नैना म्हणते, हो आबा माहिती आहे मला, पण मग या वागण्याचं समर्थन होऊच शकत नाही आणि काय बोलू मला समजत नाही आणि मी जर बोलली तर माझा स्वतःवर ताबा राहणार नाही आणि मी यावर एक उपाय शोधला आहे, बघू आता काय होतं आहे. आबा म्हणतात, बघ मग तुझ्या पद्धतीने. आणि तेव्हा नैना आबांना म्हणते, आबा आपण तुम्हाला एक खरं सांगू का, अद्विक चांदेकर हा एकदम वेगळा आहे, चिरसट माणूस आहे. त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलताना ना खूपच विचार करून बोलावं लागतं. त्याच्यासोबत 24 तास राहणं म्हणजे ही एक कला आहे आणि आता मी त्यामुळे योग्य वेळ आल्यावर त्याला धडा नक्की शिकवणार आहे. यासाठी मी तुमची माफी मागते, पण मग हेच खरं आहे. आबा ठीक आहे म्हणतात. आजच्या भागात एवढेच. तर कला काय निर्णय घेईल अद्विकला सबक शिकवण्यासाठी हे कमेंट करून मला नक्की कळवा. आजचा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.